माननीय विखे पाटील साहेब, आपले माननीय उदय सामंत साहेब, आमचे शंभूराजे साहेब आणि आपले प्रसाद लाड साहेब यांनी येऊन आपल्या मागण्याच्या संदर्भातली सगळी चर्चा केली. आपण त्यांना जे आपलं म्हणणं आहे ते स्पष्टपणानं मीडियाच्या समोरच सांगितलं. तुम्ही 58 लाख ज्या नोंदी शोधल्या कुंडीच्या, ते प्रमाणपत्र सगळे द्या. तुम्ही आतापर्यंत जेवढे वाटप केले आणि राहिलेले सगळे वाटप 28 ऑगस्टच्या आत करा. त्यांनी तेही कबूल केले की आम्ही सगळे इथून मागे किती दिलेत त्याचा डाटा घेतो आणि इथून पुढं जे द्यायचे राहिले ते सगळे देऊन घेतो. त्यांना 28 ऑगस्टच्या आत आपण ते विषय सांगितला. ज्या मराठा बांधवांनी अर्ज केलेले त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ज्या बांधवांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केले ते जाणून बुजून जिल्ह्यातले रोखून धरले ते सुद्धा आपण सगळ्या व्हॅलिडिटी द्या. आपण सातारा संस्थांचा JR काढलाय, याच्यावर पण आपण हैदराबाद संस्थांचा आपण JR काढलाय, त्याच्यावर पण चर्चा केली की तुम्ही JR काढलाय तो खरा काढलाय का खोटा काढलाय ते जरा समाजासमोर स्पष्ट सांगा. तर त्यांचं म्हणणं होतं आम्ही खराच काढलाय. खरा काढलाय तर मग कुणबी प्रमाणपत्र का वाटप होत नाहीये आणि व्हॅलिडिटी का दिल्या जात नाही. तर मग आता त्याच्यात काय ते दुरुस्त्या करतो म्हणले. आम्ही हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतो, व्हॅलिडिटी सुद्धा द्यायच्या, ती सुद्धा प्रक्रिया करतो. म्हणलं तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी बसा, अधिकाऱ्यांना विचारा की तुम्हाला काय अडचण येत आहे. कारण सरकार बोलून जाताना अधिकाऱ्याला अडचण येत, अधिकारी पण अडचणीत नाही आले पाहिजे प्रमाणपत्र. त्या विषयावरती चर्चा केली. त्यांनी एक आता JR काढला होता मराठ्यांना OBCच्या सवलती, त्या सवलती सुद्धा लागू झालेल्या नाही. 100% फीस घेतल्यात. मग आता सवलती तर लागू केल्यात, सोयी सुविधा पण नाहीत. परराज्यातल्या पोरात ऍडमिशन घेतलेत. त्या संदर्भातला सुद्धा विषय त्या 28 ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावणी तुम्ही त्याची करून ती लागू करा हे पण सांगितलं आपण. केसेसच्या संदर्भातला विषय झाला की तुम्ही राज्यातल्या केसेस ज्या आहेत त्या मागे घ्या. त्यांनी सांगितलं 1300 काहीतरी घेतल्यात, काहीतरी 68 काय काय काहीतरी राहिल्यात म्हणले, त्या पण प्रक्रिया आहे. त्यावरही चर्चा आपण पुऱ्या महाराष्ट्रानं तुम्ही पण ऐकली. तेही मागे घेण्याच्या संदर्भातली चर्चा. EWS, ECBC आणि ESBCचे जे पोर आहेत नियुक्त्या झालेले, निवड झालेले, त्यांच्या नियुक्त्याच्या बद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं आम्ही आता बैठक घेतोय. मला वाटतं उद्या त्याला बैठक घ्यायला वाटतं त्या विषयावरती. कॅबिनेटचे काय बैठकीत ते चर्चा करतील. पण MPSCच्या पोरांचा विषय घेतला होता, त्याही विषयात ते मार्ग काढून देतो म्हणून तीही जबाबदारी त्यांनी स्वीकारली. माझ्या बलिदान दिलेल्या बांधवांचे निधी आणि नोकरीचा विषय राहिलाय. हे सगळे विषय सुटल्याशिवाय आणि विशेष म्हणजे सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅझेटियरचा JR मला पाहिजे लागू अंमलबजावणीसहित. त्यावरही त्यांनी सांगितलं की तोही काढतो आम्ही, अहवाल मागून घेतलाय. आता बघूयात 28 तारखेपर्यंत काय काय करतात. आपण जेवढ्या काय मागण्या या मागण्याच्या संदर्भात त्यांची चर्चा केली. परंतु याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून सांगतो, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत अशाने 28 ऑगस्टला अर्ज घेऊन अंतरवालीत या. मला निपटारा काढायचा बरं का. पुन्हा पुन्हा सांगतो मराठा समाजाला, ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेत पण व्हॅलिडिटी देत नाहीत त्यांनी अर्ज घेऊन 28 ऑगस्टला या. मला ते अर्ज घेऊन ठेवून तुम्ही सुद्धा इथंच राहायचंय. मला ते सरकारला दाखवायचे हे पोर आहेत आणि यांचे कामं राहिलेत म्हणून. आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेले असतील देत नाहीत त्यांनी सुद्धा अर्ज घेऊन या. म्हणजे कुणाचा विषय मागे राहायला नको. नोंद असून कुणबी प्रमाणपत्र नाही, कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिडिटी नाही. कोणाच्या चुलत्याला दिली पुतण्याला देत नाहीत, पुतण्याला दिली बहिणीला देत नाहीत. तुमचे ते अर्ज घेऊन या, तिकडे पण अर्ज करा. अधिकाऱ्यांकडे, तहसीलदारकडे, SDM कडे तुमचे अर्ज करा त्या प्रमाणपत्रासाठी. आणि मग इकडे सुद्धा एक त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन या, म्हणजे जेणेकरून आपल्याला सरकारशी बोलता येईल. कोणत्या बांधवांचे व्याज परतावे थांबलेत त्यांनी सुद्धा त्यांचे अर्ज घेऊन 28 ऑगस्टलाच इथं या. कारण आम्हाला ते सगळे जमा करून घ्यायचे, तुमच्याशी चर्चा करायची. मग ते एकदा जमा करून घेतले की 29 पासून सरकार कधी येईल त्यावेळेस ते मार्ग काढून घ्यायचे. कोणत्या विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्यात त्याविषयी आपण चर्चा केली. निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलं. 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय. पण आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचंय. मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये. मराठा समाजानं हे विषय समजून घ्या. ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल. तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत. ते माझ्या मराठा बांधवांनी समजून घ्या. 2-2, 4-4 दिवस काम बुडू द्या, परंतु ह्या आयुष्यभराचा विषय कुणबी प्रमाणपत्राचा, काहीच्या फाईल दाबून धरल्यात, काहीच्या नोंदी असून देत नाहीयेत, काही अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत, कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देत नाहीत. आपण आपले अर्ज घराने घेऊन या. महाराष्ट्रभरातले जे पोरांचे ऍडमिशन झालेत
पुढे त्यांना अडचणी यायला लागल्या. जर विद्यार्थ्यांना येता येत नसल तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांना पाठवलं, भावाला पाठवलं तरी अर्ज घेऊन चालतंय. तोच हजर असावा असं काही नाही. विद्यार्थी एखादा निवड झालेला आहे एसीबीसी ईडब्ल्यूएस मधून, त्याला येत नसेल तर त्याच्या घरच्यांना पाठवा, म्हणजे जेणेकरून आमच्या लक्षात येईल की त्याला येता आलं नाही त्याच्या ड्युटीमुळं. परंतु मराठा समाजाने मात्र खडबडून जागे व्हा आणि सामान्य मराठ्यांनी आपल्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी घराच्या बाहेर पडा. तुम्हाला जसं येता येईल तसं या. 29 ला या, 30 ला या, 1 ला या, 2 ला या, 4 ला, 5 ला. पण मराठा यावेळेस राज्यातला घरी राहता कामा नये. नोकरदार पण, व्यावसायिक पण, राजकारणी मराठा पण आणि गरीब मराठा पण. तुम्ही एक मागणी आम्हाला समोर कळू द्या हे म्हणलेलो आहे मी. बैठक लावा नाही मला तर समजा त्याचा अर्थ बैठकच होतो, पण मी त्यांना सांगितलं आम्हाला समोर कळू द्या. अधिकाऱ्यांना प्रॉब्लेम यायला लागले का सरकारच अडचणीत समाजाला आणायला लागले मराठ्या, आणि मराठ्यालाही संदेश जाऊ द्या ते. आज सरकारनं जर अधिकाऱ्यांना पुऱ्या गोष्टी दिल्यात अंमलबजावणीच्या, तर मग अधिकारी का थांबायला ते आम्ही विचारू. आणि अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटीला कुणबी प्रमाणपत्र द्यायला, गॅजेटनुसार प्रमाणपत्र द्यायला, नोंदीनुसार प्रमाणपत्र द्यायला, त्याला जर काही अडचण येत असेल तर मी अधिकाऱ्यांसाठी म्हणतो सरकारकडून तुमच्यासाठी व्यवस्थित करून घेतो. आणि सरकारच मुद्दाम करत असत तर ते आम्हाला कळू द्या. आणि सरकार करत नसेल तर अधिकारी करायला लागले सगळं सरकारनं देऊन सुद्धा, हेही कळू द्या. याच्यासाठी तुम्ही आंतरवलीतच अधिकाऱ्यांना बोलवा.